श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे मकर संक्रांती आणि उद्या असणार आहे गुरुवार म्हणजेच किंक्रांत. आपण ज्याला करदिन किंवा संक्रांतीची कर असं म्हणून ओळखत असतो. तर बघा, मंगळवारी भोगी होती, आज संक्रांती आहे आणि गुरुवारच्या दिवशी संक्रांतीची कर असणार आहे. तर बघा, संक्रांतीचा जो सण असतो तर तो सलग 3 दिवस असतो: भोगी, संक्रांती आणि किंक्रांती. संक्रांतीच्या दिवशी संक्रांत देवीने राक्षसाचा वध केला होता, शंकासुराचा, म्हणून हा दिवस संक्रांत म्हणून ओळखला जातो अशी पौराणिक कथा आहे. आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केलं जात नाही व या दिवशी बघा, नकारात्मकता घालवण्यासाठी हा जो दिवस आहे तर तो खूप महत्त्वाचा मानला जातो. यामुळंच आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता, मुलांचे काही दोष असतील तर ते दूर करण्यासाठी काही उपाय हे आपल्याला या दिवशी करायचे असतात. आणि त्यामुळंच आपल्याला आपल्या मुलांचे दोष दूर करण्यासाठी हा एक उपाय करायचा आहे. प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी करायचं आहे. आईनं मुलांवरून उतरून टाकायची आहे ही एक वस्तू. यामुळं सर्व दोष, नजरबाधा, मुलांची विघ्न, मुलांवर येणारी संकट दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रात भरभरून अशी प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, यामुळं मुलांची विघ्न, सर्व दोष, अडचणी हे तर नष्ट होतातच, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती होत असते. तर बघा, या किंक्रांतीच्या दिवशी आपल्या घरात आपल्याला क्लेश, कलह, भांडण हे अजिबात करायचं नाही. यासारख्या गोष्टी जर आपल्या घरात घडत असतील तर वर्षभर घरात सतत भांडणे, क्लेश, वादविवाद होत राहतात. म्हणून ही एक चूक आपल्याला या दिवशी अजिबात करायची नाही. या दिवशी आपल्याला खरेदी विक्रीचे व्यवहार किंवा कोणती पूजा किंवा शुभ कार्य हे सुद्धा अजिबात करायचं नाही. हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. म्हणून हा उपाय आपण आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आपली मुलं बघा, विनाकारण चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, कारण नसताना रागवतात, तर त्यांना काही दोष लागलेले असतात. म्हणजे घरातील मोठी मुलं असोत किंवा लहान मुलं असोत, अचानक त्यांच्या स्वभावामध्ये आपल्याला बदल जाणवायला लागतो. त्यांच्यामध्ये बदल झालेला पाहायला मिळतो. मोठी मुलं असतील तर ते आपलं ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात, त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही. किंवा पदवीधर मुलं असतील, त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळत नसेल, त्यांच्या नोकरीमध्ये काही अडचणी येत असतील, विवाहामध्ये काही अडचणी येत असतील, तर हे सर्व दोष जे असतात तर ते मुलांना फक्त बाहेरीलच व्यक्तींमुळे होतात असं नाही. घरातील व्यक्तींची सुद्धा आपल्या मुलांना जी आहे तर ती नजर लागत असते. त्यामुळे मुलांमध्ये दोष तयार होत असतात. बऱ्याच वेळा आईवडिलांनी सुद्धा मुलांचं कौतुक केलं किंवा घरातील एखाद्या व्यक्तीनं मुलांचं कौतुक केलं तर तो मुलगा लगेच बघा आजारी पडतो किंवा काही कारणास्तव तो चिडचिड करायला लागतो, हट्टीपणा करायला लागतो. आपल्या मुलांचे सर्व दोष दूर करण्यासाठीच आपण हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय उद्या सकाळी बघा आपल्याला 12 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे. त्यासाठी आपल्याला 1 वाटीभर भात जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे. त्या भातामध्ये मीठ किंवा तेल आपल्याला अजिबात घालायचं नाही. भात शिजवल्यानंतरनं तो एका द्रोणामध्ये काढून घ्यायचा आहे किंवा एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि त्या भातावर बघा 1 मोठा चमचा दही हे आपल्याला घालायचं आहे. दही घातल्यानंतरनं त्याच्यावर ते बघा आपल्याला थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत, हळदी कुंकू टाकायचं आहे. आणि यानंतरनं आपल्या मुलांना बघा पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे. आपल्या घरामध्ये आपल्याला एका पाटावरती आपल्या मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहे. दक्षिण दिशेला मुलांचं तोंड येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि हा भात जो आहे तर तो आपल्या मुलांवरून
7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे. म्हणजे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे उतरवून घ्यायचा आहे. आणि नंतरनं बघा हा भात जो आहे तर तो उतरवलेला घेऊन आपल्याला घराबाहेर जायचं आहे. आणि जिथे पण पक्षी येत असतील तर अशा ठिकाणी तुम्हाला हा भात नेऊन एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे. तर असा हा अतिशय प्रभावी उपाय आपण या दिवशी करायचा आहे. किंवा काळं कुत्रं जर कुठं दिसलं तुम्हाला तर त्या काळ्या कुत्र्यालासुद्धा तुम्ही हा भात जो आहे तर तो खाऊ घालू शकता. तर अशा पद्धतीनं आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. हा उपाय करताना बघा तुम्ही तुमच्या आजीला किंवा आईला पूर्वी पाहिलं असेल किंवा याच्यापूर्वी तुम्ही हा उपाय करताना तुमच्या आईला देखील पाहिलेलं असेल. तर हा उपाय अतिशय प्रभावी असतो बघा मुलांचे दोष काढून टाकण्यासाठी. मुलांना नजरबाधा झालेली असते. थोडक्यात आपण म्हणतो कोणाची तरी आपल्या मुलांना दृष्ट लागलेली आहे. यामुळे हा मुलगा असा करतोय, चिडचिड करतोय, हट्टीपणा करतोय, आजारी पडलेला आहे. तर अशा सर्व दोष दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावी मानला जातो. आणि यावेळी बघा हा जो करी दिन आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून या दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.